बुलढाणा जमिनीच्या वादातून मावस भावाने केला भावाचा गेम, आरोपी अटकेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे 30 एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला होता। सदर इसम हा भिकारी असल्याचा किंवा हा इसम हा रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता या व्यक्तीची ओळख पटली असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मावस भावानेच चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। उल्लेखनीय म्हणजे मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर कुख्यात आरोपी होता। त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्ह्यात 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली। 30 एप्रिल 2025 रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे। ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी 2 दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती पूर्णतः डिकम्पोज्ड होती। त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते। ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली। हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचा PM करण्यात आला आणि PMमध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं, कारण ती 2 दिवसापासून डिकम्पोज्ड होती, तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं आढळून आलं। त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं। तर नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली। त्या मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास। तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या, पुण्याला धाडल्या, तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरे असतील ते चेक करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले। तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल, CDR असेल, अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती 28 तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता। शेगावला आल्यानंतर त्याचे मावस भाऊ असं महेश हनुमान कांबळे याच्यासोबत त्यांचे जुने वाद होते, जमिनीवरनं त्यांचे वाद होते। तर या वादातनं, या रागातनं महेश कांबळे व त्याचा अजून एक साथीदार होता, त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले। हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व पानसरे सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशोंनी हलवली। चांगल्या पद्धतीने आम्ही 2 ते 3 दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला, मयताची ओळख पटवली आणि जेणेकरून हा एक किचकट केस होता, ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटिटी माहीत नसताना, आरोपी कोण माहीत नसताना याचा सखोल तपास करून आपण तो आज यशस्वीरित्या उलगडा केलेला आहे। धन्यवाद। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे का आणि PCR झाली? हो, दोन्ही आरोपींना एक आरोपी अटक आहे, एक मायनर आहे। त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ॲक्शन आहे, जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे।